सह्याद्रीच्या पर्वतरांगा ही भटक्यांसाठी नेहमीच पर्वणी असते. या रांगा आपल्याला साथ घालतात. या साथेला प्रतिसाद देऊन आम्ही सकाळी लवकरच घराबाहेर पडलो होतो. आज रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणारा काहीसा अपरिचित किल्ला, कोकणातील घाटवाटांचं रक्षण करता म्हणून त्याची ओळख आहे असा कैलासगड. आज आपण कैलासगडची सफर करणार आहोत. आता आपण पोहोचलेलो आहोत कैलासगडच्या बेस विलेजला, ज्याचं नाव आहे वडुस्ते. आजच्या या ट्रेकमध्ये आपल्यासोबत आहेत आमचे वर्गमित्र किसन शेंडकर, भरत भोसले आणि भानुदास भोसले. कैलासगडावरती एक 10-15 मिनिटाचा आम्ही थोडीशी आता रेस्ट घेतली आहे. या गडावर यायला 2 मार्ग आहेत. एक लोणावळा मार्गे आंबेवाली मधून तुम्ही वडुस्ते गाव जवळून एक खिंडीतून एक रस्ता आहे, आणि एक आहे पुण्यावरून साधारणतः 80 किलोमीटर तामिनी घाटा मार्गे आहे. टेहाळणीसाठी याचा वापर केला जात असावा, आणि कैलासगड या किल्ल्याला कुठेही आपल्याला भिंत किंवा तटबंदी बुरुज हे दिसणार नाही. राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. मित्रांनो, किल्ल्याच्या पश्चिम बाजूस एक गुहा आहे. चला तर मग ती आपण गुहा पाहूया. इथं असलेली गुहा पाहू शकता आपण, किती अंधार आहे गुहेत. इथे एखादं जंगली स्वापत राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, काळजी घ्या. इकडे येताना एकटे येऊ नका. चला आज जाऊन पाहूया गुहेत. काळा कुट्ट अंधार आहे. पाहू शकताय जेमतेम 6 फूट उंचीची जी गुहा आहे. सुमारे 100-200 लोक आरामशीर राहू शकतील एवढा हा गुहेचा आकार आहे. ठिकठिकाणी बांधकाम केलेलं आहे. या ठिकाणी खिडकी पण दिसते आपल्याला. मोठमोठे आहे तिथे बऱ्यापैकी, त्यामुळे जरा फिरताना काळजी घ्या. भरपूर अशी मोठी
गुहा दिसते आपल्याला. चला मित्रांनो, गडावरील या स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन घेऊया. हर हर महादेव, शिवशंभो. ऐतिहासिक कागदपत्रात या किल्ल्याचा पुरावा इसवी सन 1706 मध्ये दिसून येतो. शंकरजी नारायण सचिवांनी हनुमंतराव फटकरने लिहिलेल्या पत्रामध्ये या किल्ल्याचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. कैलासगडाच्या माथ्यावर शिवलिंग मंदिरा शेजारी बसून आपण गडाच्या चारही बाजूला मुळशी धरणाचा पाण्याचा फुगवटा किंवा पाण्याचा नजारा आपण सुंदर असा नजारा इकडनं पाहू शकतो. किल्ल्यावर आपल्याला हे पुण्याचे पाहुणे भेटलेले आहेत, त्यांची ओळख करून घेऊया. मी सचिन रानडे. मी न्यूयॉर्कमध्ये असतो. नेचर न्यूरोसायन्स म्हणून एक सायंटिफिक जर्नल आहे, त्याचा एडिटर आहे. आणि हा माझा भाऊ. सह्याद्रीत आम्ही 87 पासून केलं. सगळ्यांचे 50च्या वरती गड झालेले. परत तेच होतं, पण ठीक आहे. हां नमस्कार, माझं नाव अभय जोशी आहे. मी ग्राफिक डिझायनर आहे आणि हे आमचे कॉलेजपासून मित्र आहेत आणि आम्ही सगळेजण सह्याद्री वेड्या डोंगर दऱ्यात आम्ही फिरत असतो. अशा प्रकारे काहीसा अपरिचित म्हणून ओळखला जाणारा हा कैलासगड आपण पाहून झालेला आहे. कैलासगडाचा परिचय आपण थोडक्यात करून घेतलेला आहोत. किल्ला पाहायला साधारण 2 तास लागतात. तो किल्ला पाहून झालेला आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा प्रकारे आपला अजून एक किल्ला पूर्ण झालेला आहे. हा आपला प्रवास असाच अखंडपणे चालू राहणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या किल्ल्यावर. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र. आणि तुम्ही गड किल्ल्याचे नवनवीन व्हिडिओ तसेच ट्रेकिंगचे व्हिडिओ पाहू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायलाच पाहिजे.